ठाण्यातील विविध विकास कामांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका करत मेट्रो प्रकल्प, वृक्षतोड, पाणी टंचाई आणि महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मेट्रो प्रकल्पावर बोलताना आव्हाड यांनी कामाचा वेग अतिशय संत असल्याचं सांगितलंय, तर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त असल्याचं त्यांनी नमूद केले। प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे, तर वृक्षतोडीच्या मुद्द्यावर त्यांनी पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त करत येऊर जंगलातील बिबट्यांची संख्या घटल्याचा उल्लेख केलाय। महापालिकेच्या कारभारावर टीका करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पाशवी बहुमताचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय। तसेच पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याचं सांगत भविष्यात ठाणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकतंय असा इशारा त्यांनी दिलाय। राजकीय मुद्द्यावर बोलताना त्यांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधत विविध प्रकल्प रखडल्याचं सांगितलंय। लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी टीका करत ती योजना भविष्यात टिकवणे कठीण जाईल असं मत व्यक्त केले। दरम्यान शक्तीपीठ प्रकल्प, डिलिमिटेशन आणि इतर विषयांवरही त्यांनी आपली भूमिका मांडत ठाण्याच्या विकासासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेत। काही करून काही फायदा नाहीये। या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं आहे। स्थानिकांचा विरोध कसं आहे की प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो। प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे आणि त्याच्यातनं निघाला। जायकवाडीला विरोध होता। म्हणजे जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं, या धरण बांधा धरण बांधा धरण बांधा। लोकांचा विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो। आणि हे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं वगैरे फार महत्वाचे आहेत। आता तुम्ही एवढे रस्ते काढतात, काय विस्थापित करत नाही लोकांना? जमिनीच्या जमिनी घेत आहे, बागायती जमिनी घेत आहे। तू तर कोल्हापूरचा आहेस ना? तू कोकणात द्या, कोल्हापूरचं कोण आहे? शक्तीपीठ जात आहे ते कुठनं जात आहे? 2000 कोटी वाढवलं मी मुख्य शेतामधनं जात आहे। आणि त्या शक्तीपीठची गरज काय? काहीच गरज नाही शक्तीपीठाची। पुन्हा एकदा आपण आमदार म्हणून ह्या धरणासाठी पाठपुरावा काही फायदा नाही, काहीही फायदा नाही। मी कधी कधी खंत व्यक्त करतो की मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी पहिलं काम काय करायला पाहिजे, तर ठाणेकरांना मी धरण देतो हे पहिलं वाक्य त्यांनी उच्चारायला पाहिजे। आणि मी आज बोलत नाही, मी माझ्या विधानसभेच्या प्रत्येक भाषणात बोलतो की ठाणेकरांना पाण्यात तहान मी भागवली आणि पुढचे 100 वर्ष ठाणेकर माझं नाव करतील। ही एक मोठी सुवर्ण संधी एकनाथ शिंदे साहेबांनी हातात टाकली। सर, आता ठाण्यामध्ये मेट्रो येते, मेट्रोचं अजून काम रखडल्याचं आहे तुमच्या प्रयत्न। तुमचा जो मतदारसंघ आहे कळवा मुंब्रा, त्याच्या मेट्रो बद्दल, कळवा पनवेल या मेट्रो बाबत अजूनही कमी काहीच नाही, तुम्हाला काय वाटतं? काही होणार नाही, उगाच काहीतरी यांच्याकडनं आशा करायची। एक तर पैसे नाही आहेत तुमच्या ठाणे महानगरपालिकेला, कटोरा पण घ्यायला पैसे नाहीत। कटोऱ्याने पैसे मागायचे, ते कटोरा घ्यायला पण ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत, इतकी भिकाऱ्याची अवस्था आहे। यांनी महानगरपालिकेने शासनाकडनं कित्येक करोड रुपये आणले, त्या करोडो रुपयाचं ऑडिट झालं का विचारा? विना ऑडिटचा महानगरपालिका चालवता तुम्ही, 3-3 वर्ष ऑडिट नाही। हे एकनाथ केळकर साहेब, संजय केळकर साहेब टाटा 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 करून थकले ना। मुख्यमंत्री लक्ष देतात ना उपमुख्यमंत्री लक्ष देतात। सर, लाडकी बहीण योजनेमधून 71 लाख महिलांना। रायगड प्रेस क्लबच्या कार्यक्रमात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून विविध राजकीय आणि स्थानिक मुद्द्यावर आपली भूमिका मांडली। बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना राणे यांनी काँग्रेसकडून उमेदवार देणे हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत निर्णय असल्याचं सांगितलंय। याबाबत आम्ही सूचना करू शकतो, मात्र अंतिम निर्णय त्यांचाच असेल असं त्यांनी स्पष्ट केले। कोकणातील मच्छीमारांच्या समस्यावर बोलताना त्यांनी LED मच्छीमारीमुळे स्थानिक मच्छीमारांचं मोठं नुकसान होत असल्याचं नमूद केले। ही पद्धत सुरू राहिल्यास संबंधितावर कडक कारवाई केली जाईल, तसेच अशा बोटींना डिझेल पुरवण्यावरही कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय। याशिवाय कोकणच्या
विकासासाठी मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. राज्य सरकारच्या वतीने कोकणला न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पत्रकारिता आणि समाजामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्था आणि पत्रकारिता नेहमी एकत्र आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे 2 मुद्दे जे आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. एकतर मुंबई गोवा हायवे जो रायगडचा काही अपुरा भाग राहिलेला आहे आणि मुरुडचा जो हे आहे कार्यक्रम आहे तो शासकीय पद्धतीने व्हावा. मुक्ती संग्रामचा मुक्ती दिन तो शासकीय पद्धतीने व्हावा. हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आमच्या देशमुख साहेब असतील की अन्य प्रमुख मान्यवरांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून या दोन्ही विषयाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू हा विश्वास आणि शब्द ह्या व्यासपीठावर त्यांना दिलेला आहे. सर आता भाजपने आता बारामतीसाठी हे ते करतायत नव्हतं काय बाकीच्या ठिकाणी भाजपने सुद्धा उमेदवार उभे केले होते. तसंच त्यांनी मला असं वाटतं उमेदवार ह्यांनी दिलेले आहेत, काँग्रेसनी दिलेले आहेत. त्यांनी काँग्रेसशी बोलावं त्या पद्धतीने. आमच्या सगळ्यांची एवढीच भूमिका आहे की ती निवडणूक वेगळी असते. ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे एक फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्यानुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल. पण भाजपने अशा अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पण त्या निवडणुकीची परिस्थिती निर्णय ह्या त्या निवडणुकीच्या अनुसार घेतले जातात. आबा पाटीलांची निवडणूक असो की अंधेरीची निवडणूक असो की त्या निवडणुकीच्या अनुसार ते निर्णय घेतले जातात. ठीक आहे, थँक्यू सर.